परवा जो विठोबा पवार हा 3 तारखेला मिसिंग झाला होता, त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ ॲट्रॉसिटीज आपण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला। सदर इसमाबाबत आम्ही 4 ते 5 टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी। भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला, पॅरलली सीसीटीव्ही वगैरे चेक केले। सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही, कळवणखुर्दच्या, म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला। त्यावरून आम्ही कळवणखुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची, इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे। त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला। त्याची तब्येत ठीक आहे। आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टरमाइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। त्याच्यामध्ये सर, काल जी दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे? कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत।